आम्ही सध्या आलेलो आहोत श्रीयुत महादेव नारायण भगत यांच्या घराकडे आणि त्यांचे जे सध्या स्विमिंग पूलचे काम चालू आहे ते कोणत्या परिस्थितीत आहे, काय आहे हे पाहण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. त्यांच्या जे जलतरण तलावाचे काम चालू आहे त्याची प्रगती कुठंपर्यंत आलेली आहे आणि मंगळवेढ्यातील हा कमर्शियल तत्वावरचा पहिला जलतरण तलाव आहे आणि तो सध्या त्याचं जे काम चालू आहे ते काम कुठल्या स्टेजवरती आहे, कुठंपर्यंत प्रगती झालेलं आहे याची आपण पाहणी करणार आहेत. आणि त्याचबरोबर इथं भगत सरांचे चिरंजीव आहेत, तेही या कामाची पाहणी करतायत. नंतर बाजूला भगत सर उभा राहिलेले आहेत, तर ते याचे पूर्ण टेक्निकल माहिती देतील. नंतर याचे जे मालक आहेत ते महादेव भगत आणि शेजारी आहेत सतीश पाटील सर. तर हा जलतरण तलाव जो आहे, स्विमिंग पूल आहे, तो तयार करण्याच्या पाठीमागचे कल्पना किंवा आयडिया काय, कशी डोक्यात आली, का करावं असं वाटलं, तर तुम्ही दोघेही बोलू शकताय. पाटील सर आणि बरोबर पाटील सर. मागच्या वर्षी आम्ही मित्रमंडळी रायगडला फिरायला गेलो होतो. तिथं आम्ही स्विमिंग पूलमध्ये पोहत असताना आम्हाला ही आयडिया आली की आपल्या गावातही अशी एखादी सोय असावी. हां, म्हणून त्यात आम्ही सगळ्यांनी विचार केला मित्रमंडळींनी, आपल्या तालुक्यातच स्विमिंग पूल नाही आहे आणि कमर्शियल पद्धतीचा स्विमिंग पूल काढावा अशी एक कल्पना तिथं सुचली. मग त्यानंतर आम्ही मित्रमंडळींनी वर्षभर त्याचा विचार केला, करावं नाही करावं. कोण कोण मित्रमंडळी होते, म्हणजे कोण नक्की कोण ते? स्वतः राजपूत सर होते, जयंत पवार होते, सतीश पाटील होते, सुरेश काटकर होते, आवी माने, शकील काजी, त्यातला मेन म्हणजे पूर्णपणे जो आपला आहे डीजे परिवार किंवा डीजे मित्रमंडळाचा ग्रुप होता. 11 जणांचा ग्रुप आहे आपला. त्यांच्यात डिस्कशन होऊन फायनल झालं आणि घराशेजारीच हा स्विमिंग पूल तयार होतोय. आणि हा स्विमिंग पूल तयार होण्यासाठी साधारणपणे किती दिवस लागतील? अजून 1 ते 1.5 महिन्याचा पिरियड लागेल फिनिशिंगवर. हां. पाटील सर, तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा जरा. एक मित्र म्हणून आपण एखादी गोष्ट सुचवलेली आहे आणि यातून काहीतरी चांगले रिझल्ट मिळावेत, त्यासाठी अजून काय सुधारणा करावी लागतील किंवा काय काय करावं लागेल? या स्विमिंग टँक शिवाय आणखी काही सुविधा तुम्ही पुरवणार आहात का या ठिकाणी? नाही, इथं आपले स्विमिंग पूल आहे, वॉशरूम आहे, चेंज रूम आहे, छोटंसं कॅन्टीन पण असणार आहे आणि एक छोटेखानी लॉन पण बनवतोय आपण इथं. त्यामध्ये छोट्या पार्ट्या पार्टीज वगैरे आपण करण्याचा विचार. म्हणजे डोक्यात काय नियोजन आहे की याच्याबरोबर थोड्याशा काही छोट्या गोष्टी पुरवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही. आणि त्यासाठी भगत सर जरा इकडे या अगोदर, तुम्ही थोडंसं. भगत सर यायला लागलेत. तर हा स्विमिंग पूल तयार करत असताना सुरुवातीचा जो तयार करण्याची साईज होती ती ह्यांनी आखल्याप्रमाणे ती कमी होती, पण त्यात थोडीशी आपण रुंदी आणि लांबी वाढवली. त्याच्या पाठीमागचं कारण काय? मंगळवेढ्यामध्ये जलतरण स्विमिंग करणारे बरेचसे खेळाडू आमच्या काळामध्ये तयार झाले होते. हां, आम्ही महादेव विहिरीत सराव करायचो. हां, त्यावेळेला ते 12 मीटर अंतर असायचं आणि एक 8 मीटर रुंदीची विहीर. हां, त्यामध्ये आम्ही पोहत असताना ज्या अडचणी आल्या, यांचा स्विमिंग टँक थोडासा लहान वाटला म्हणून मी म्हटलं 20 बाय 10 करूया. हां, 20 बाय 10 मध्ये आपणाला स्विमिंगचा चांगल्या प्रकारे सराव होईल आणि सराव करत असताना एक चांगल्या रीतीचे खेळाडू पण तयार होतील ही भूमिका मनामध्ये ठेवली होती. आणि म्हणून याची साईज वाढवण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि ती त्यांनी मान्य केली आणि त्या पद्धतीने आता 20 बाय 10चा 20 बाय 10 हे मीटरमध्ये आहे. मीटरमध्ये म्हणजे 65 बाय 33 हां, 25 मीटर.
65 बाय 33. 65 बाय 33 फुटामध्ये. हां. आणि ह्यासाठी लागणारे जे 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 वॉशरूम आहे त्यात 2 प्रकारचं वॉशरूम तिथं दिसतंय, 2 रूम दिसत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. ते कशासाठी आहे? लेडीज असतील, जेंट्स असतील, त्यांच्यासाठी पार्टिशन करून त्या पद्धतीने केलेलं आहे तिथं. हां म्हणजे एखादा इथं आपला पहिला स्विमिंगला आला तर त्यानं पहिल्यांदा बाथरूममध्ये जाऊन स्वतः न्हायचं